हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आत्ता वाजलेत बरं का रात्रीच्या 1 वाजलेत भावांनो. आणि माझ्या मोबाईलची बॅटरी संपली. म्हणजे माझ्या मोबाईलची चार्जिंग संपले असल्यामुळे ना मी अपार्टमेंटच्या खाली चार्जिंग लावतो भावांनो. अपार्टमेंटच्या खाली चार्जिंग लावतोय. आणि शेवटचं पार्सल होतं बरं का इथलं आपलं. शेवटचं पार्सल दिलं कस्टमरला पार्सल दिल्यानंतर भावांनो, माझ्या फोनमध्ये फक्त 4% चार्ज राहिलेलं. 4% चार्ज राहिलं होतं. म्हणून त्याने काय केलं, कस्टमरनी म्हणजे मित्र होता, म्हणजे एक आपल्याच वयाचा मुलगा होता आणि खूप भारी वाटला त्याचा स्वभाव. त्यांनी काय केलं, ए विंगमध्ये बघितला. म्हणजे तर खाली अपार्टमेंटच्या खाली ना जे गाड्यांच्या वगैरे पार्किंग असतात ना, तेव्हा ही पार्किंग वगैरे म्हणजे गाड्यांच्या वगैरे पार्किंग असतात ना, त्या पार्किंगच्या खाली बोर्ड आहे का नाही हे बघितलं. म्हणजे तो मित्र आहे ना, म्हणजे जो माझ्यासाठी काय केलं, त्यांनी बंदोबस्त केलं. म्हणजे कायसाठी, चार्जिंग लावण्यासाठी. मग पहिले ए विंगमध्ये बघितलं, तिथं बोर्ड होतं पण ती खराब बोर्ड निघालं, ते बरोबर बोर्ड निघाला नाही. मग त्याने काय केलं, बी विंगमध्ये आला. बी विंगमध्ये आल्यानंतर इकडे तिकडे बघायला लागला. ते म्हणला चल आपण काय करू, बी विंगमध्ये जाऊ आणि बी विंगमध्ये गेल्यानंतर काय करू, आपण बघू बोर्ड वगैरे आहे का नाही. पण बट भावांनो आहे ना, बोर्ड भेटला बरं का. हे मागचं बोर्ड आहे बरं का, इथं एक भावांनो हा बोर्ड आहे. पण हा बोर्ड चालत नव्हता बरोबर, म्हणजे खराब झाला होता, चालू बंद व्हायचा माझा फोन. म्हणून हे काय केलं माहिती भावांनो, साईडला 2 बोर्ड आहेत. म्हणजे इकडे साईडला 2 बोर्ड आहेत. ते एकच चालू आहे फक्त, ही एकच चालू आहे, ही बंद आहे. म्हणजे सगळं बटन आहे. इथं बटन असल्यामुळे काय माहिती आहे, तर लागणार नाही. मग हिने काय केलं, इथं लाव म्हटलं मला, इथं लाव म्हटला, लावलं. मग भावांनो मी लावल्यानंतर चार्जिंग व्हायला लागलं आता हळूहळू. आणि इथून जायचं आहे भावांनो, अजून जायचं आहे भावांनो हिंजवडीला. म्हणजे येरवड्या साईडला येते भावांनो. इथून जायचं आहे 15 ते 17 किलोमीटर अंतर आहे भावांनो. आणि ती ऑर्डर आहे ना, मॅक्झिमम 200 रुपयाची ऑर्डर आहे. आणि ह्या ऑर्डरच्या मला पैसे भेटले 100 रुपये. आणि ही एक ऑर्डर आहे 200 रुपयाची. बट तो कस्टमर मागापासून मला कॉल लावतो भावांनो. आधी ह्यांचं म्हणजे पिकअप केलं, ह्यांचं पार्सल आधी मी पिकअप केल्यानंतर लगेच ड्रॉप लोकेशन आलो. ह्यांच्यापाशी यायला मला नाही म्हटलं ना भावांनो, 15 ते 20 मिनटं लागले. आणि तो कस्टमर हिंजवडीचा, तो कस्टमर आहे ना, मला कॉल करून म्हणतो की तुम्हाला किती टाईम लागेल, किती नाही, नक्की मला कन्फर्म सांगा. तुम्ही येत असताल तर 100% या बरं का, उगाच तुम्ही माझं ही करू नका, असे मला बोलवते कॉलवर. सर म्हटलं तुमचा शब्द मी खाली टाकून देणार ना, 100% येणार म्हणजे येणार, असं बोललो. तिकडं काहीतरी वाजते भावांनो अपार्टमेंटच्या खाली. लय डेंजर काम आहे भावांनो. आता बट विषय काय माहिती आहे का भावांनो, आणि कस्टमर काय म्हणले माहिती आहे का, ते हिंजवडीचे कस्टमर, त्यांचं पार्सल भावांनो मी ना, त्यांचं पार्सल भावांनो ना मी बॅगेत टाकून ठेवलं आहे. म्हणजे त्यांचं काय, त्यांचं पान आहे, पान म्हणजे खायचं पान असतं ना, ते पानाचे 2 पुढे आहेत फक्त. ती 2 पुढे घेऊन जायचे पार्सल कुठं, कस्टमरला द्यायला. आता कस्टमर दिल्यानंतर बरं का, कस्टमर काय म्हणून हे काय सांगता येत नाही भावांनो, कारण टाईम त्यांचा लय खाल्ला आहे आपण. त्यांचा नाही म्हणलं भावांनो तुम्हाला अर्धा पाऊण तास, खरंच अर्धा पाऊण तास झाला त्यांचं ऑर्डर आपण थांबवले. म्हणजे त्यालाच माहिती आहे की नेमकं ॲक्च्युली किती वेळ लागणार त्यांना यायला, असं ती त्यांचा विचार चालू डोक्यात. बट असू द्या भावांनो, त्यांना सांगितलं आहे कॉल करून, काय विषय नाही. आता आहे ना तिकडं जायचं हिंजवडीला. हां, अजून एक ऑर्डर पडली बरं का भावांनो, अजून एक ऑर्डर पडली. ती पण ऑर्डर आहे ना मॅक्झिमम नाही ना म्हणलं, 222 228 रुपयाची ऑर्डर आहे. ते पण ऑर्डर आपल्याला घेऊन जायचं आहे. बट आधी ही ऑर्डर देऊ ना आपण भावांनो आधी. म्हणजे ही ऑर्डर दिल्यानंतर ती ऑर्डर देऊ आपण भावांनो. आणि ती कंप्लीट झालं ना, तिथून ऑर्डर पडेल का नाही भाऊ सांगता येत नाही. कारण कसं माहिती का, तिकडं पोर्टलचे ऑर्डर कमी लय पडतात. आणि ह्या साईडला कसं माहिती का, याचा एरिया आहे आणि इकडे सगळे मोठे लोक राहतात. त्या साईडला कसं माहिती आहे का भावांनो, तिथून ऑर्डर, आता मी तिकडं ऑर्डर घेऊन गेलो बरं का भावांनो, तिकडं ऑर्डर घेऊन गेलो तर तिथून ऑर्डर मला इकडं साईडला पडेल का नाही काय सांगता येत नाही. म्हणजे लय आवड आहे तिकडं जायचंसुद्धा. आता मला भीतीसुद्धा वाटलं लागलं तिकडं जायचं म्हटलं तरी. बट तरी पण मी काय करतो भावांनो, त्यांना पार्सल पोच करावं लागेलच. पोच केल्याशिवाय राहू शकत नाही भावांनो. मला काय वाटतं माहिती आहे का, आता कस्टमर जाऊ भावांनो, खरंच बरं का, खूप टाईम झाला आहे आता. बट माझा मोबाईल चार्जिंग झालाच नाही 15%. म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये फक्त 4% होतं, आता झालं 15%. अजून एक 10% केलं ना, म्हणजे 20-25% सगळ्या गोष्टी भागतात. म्हणजे तिथपर्यंत जाऊ शकतो. तिथून एखादं पार्सल अजून आणू शकतो. म्हणजे भेटलं तर, नाही भेटलं तर ऑनलाईन आपल्या रूमवर जावं लागेल. माझ्या डोळे बघितला झालं भावांनो, खरंच बरं का, हे डेंजर आहे. असं रात्रीचं ऑर्डर मारणं म्हणजे सोपं नाही. मग ती मला माहिती भावांनो, कस्टमरला पार्सल द्यायला जाऊ आणि त्यांचं काय फक्त 2च पान आहेत. बट जास्त काय ऑर्डर नाही त्यांचं. बॅगेत म्हणजे 2 पानं म्हणजे लई मोठी गोष्ट नाही भावांनो. असं चलत गेलं तरी टपरी दिसल्यानंतर टपरी दिसल्यानंतर तरी पण आपण तिथे काय करतो, पान घेतो. पण त्यांनी बघा इथून जायचं 17 किलोमीटर पान घेऊन, ते पण
लय डेंजर काम आहे भावांनो, मला घामायला लागले भावांनो, डोळा झाले तर लय आवड आहे. चला भावांनो, आता काय बरं माहिती का, जावं लागेल भावांनो आपल्याला कस्टमरला ऑर्डर द्यायला. बघा भावांनो, फायनली बरं का, जे आपण कस्टमरला द्यायला ते पान घेतलं होतं ना, जे आपण जाणार होतो हिंजवडीला, तिकडं एवढं लांब, आता तेच इकडे यायला लागले. का माहिती आहे भाऊ, त्यांनी ऑर्डर कॅन्सल केली आणि त्यांना बोललो होतं मी, बट आहे ना ते विषय काय सर, की मी मोबाईल चार्ज लावला होता म्हणून मला टाइम लागला जरा, असं बोललो. तर ते म्हणायला लागले की यार असं नसतं, मी माझ्या मित्राला थांबविलं इथं, माझ्या मित्राला थांबवून मी तू पान खाण्यासाठी स्पेशल त्याला बोलवलो होतो आणि खूप म्हणजे खूप लेट झालं, म्हणून ना भावा ती ऑर्डर कॅन्सल करा असे मला बोलले. चाल दिलं, ते पानटपरी मागं डायमंड टपरीमध्ये त्यांना ऑर्डर दिले आणि ते ना तिकडे यायला लागलेत भावांनो. आता आता मला पब्लिक वगैरे तिकडे बघायला लागले बरं का भावांनो, काय चाललंय काय कसं काय नाही, बट ह्या विषयाने मी लोड काय घेत नाही एवढं त्या गोष्ट. आता काय करू माहिती का भावांनो, आपण आता जाऊ रूम कड, कारण की उशीरले झालाय, आता वाजले 1:30. मग 1:30 वाजले म्हणताना भावांनो विचार करा की माझे डोळे एवढे लाल आहेत ना, झोप नाही झोप भावांनो, खरंच लय म्हणजे लय डेंजर विषय. आता बघा ना, बाईकवर येताना जाताना मला बघायला लागले सगळे, मी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आता बघू भावांनो, आता काय करू माहिती का, आपण जाऊ भावांनो घरी आपल्या, चला जाऊ आपण भावांनो आपल्या रूम कडे. आणि इथून मला भावांनो आपल्या रूमचा अंतर भावांनो मॅक्झिमम तर बरं का, एक 28 किलोमीटर भावांनो. 28 किलोमीटर म्हणजे सोपं नाही भावांनो. इथनं बानेर, आता बानेर ते देव रोड, म्हणजे देव रोडच्या पण पुढे एक 8-9 किलोमीटर, म्हणजे तिथून 28 किलोमीटर कसे बसते भावांनो, 28. चला भावांनो, आता आपण जाऊ आपल्या रूम कडे. फायनली भावांनो, आत्ता ज्येष्ठ आलो मी. आत्ता वाटलं बघा भावांनो, 2:11 का 12 मिनिटं झालेत भावांनो. बघा 2:12 झालेत भावांनो, 2:12 झालेत भावांनो. खूप म्हणजे खूप टाइम झाला भावांनो. सगळे झोपले, सगळे झोपले गेलेत भावांनो. आणि भावांनो तुम्हाला सांगतो बरं का, मला यायला 30 मिनिटामध्ये आलोय आपण, विचार करू शकता भावांनो. खूप म्हणजे खूप डेंजर आलोय, म्हणजे लय फास्ट आलो भावांनो. आपल्या गाडीचं स्पीड भावांनो 70 ते 80 होतं, कारण की ना ट्रॉफिक कसलीच नव्हती. 1-1.5-2 टायमिंगला ट्रॉफिक कसलं नव्हतं, सनाट आलो भावांनो, म्हणजे खूप लवकर आलो भावांनो आपण. चला भावांनो, आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा, लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग.